भाजी आणि भाकरी, ज्वारीची भाकरी एकत्र बनवणार. त्यासाठी मी मेथीची भाजी निवडली, धुवून घेतली आणि नंतर चिरून घेतली 1 वाटीभर. हे त्यासाठी मी वाटण घेतले बघा. मिरची घेतली आणि लसूण घेतला आहे. ते मिक्सरच्या भांड्यात वाटून घेते. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते. मिरची आपण आपल्या आवडीनुसार घ्यायची, आपल्याला कितपत तिखट लागतं त्यानुसार घ्यायची. आणि मिक्सरमध्ये आता हे फिरवून घेते. पॅन ठेवला, त्यात थोडं तेल घालते बघा. तेल तर अगदी थोडं घालायचं. आणि एक छोटा कांदा कापून घेतला आहे, चिरून घेतला असा बारीक, तो टाकते याच्यावर आणि परतून घेते. परतलं त्याच्यात हे वाटण मी ओबडधोबड वाटले ते टाकून घेते आणि मिक्स करून घेते. चांगलं बनवून घेते. आता याचा कच्चापणा गेला तर आता मी याच्यात भाजी टाकते. मेथीची भाजी आणि ती परतून घेते. मी शिजले आहे. मी ग्लासभर पाणी घेतलं, पण एवढं पाणी टाकणार नाही. मी अर्धा ग्लास पाणी टाकते बघा. अर्धा ग्लास पाणी मी तसंच ठेवलं आणि मिक्स करून घेते. तर मी ज्वारीचं पीठ 1 वाटी घेतलं, ते याच्यात मिक्स करते. भाजी आणि पीठ चांगलं एकत्र मिक्स करून घेतले. आता मी ताटात ओतून घेते. ओतली आता मी आणि थोडं थंडी होऊ देते आणि मग मळून घेतले मी. आता याचा एक गोळा काढून घेते. ज्वारीचं पीठ लावलं आणि लाटून घेते मी. गॅसवर मी तवा ठेवला आहे आणि त्याच्यावर ही भाकरी टाकून देते. भाकरी आपली दोन्ही बाजूनी चांगली शेकली. आता मी काढून घेते आणि दुसरी पण अशीच बनवून घेते. प्रकारे मी भाजी आणि भाकरी एकत्र बनवली. ही भाकरी खूप टेस्टी लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.